वेलकम टू मम्माज किचन. आज आम्ही बनवणार आहोत मेथीची खिचडी, तंबूसचा निजदा आणि तंबूस मावरा फ्राय. त्याच्यासाठी आपल्याला वाटणाला घ्यायचे 2 टोमॅटो, थोडं खोबरं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर. ह्या सगळ्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदा चेक करून जाडा असल्यास थोडं पाणी टाकून परत वाटून घ्या. मग एक लंगणी घ्या, त्याच्यात 2 चमचे तेल टाकून कढीपत्त्याचं बगार द्या. त्याच्यात मसालो वाटलेलो टाका. मिक्सरच्या भांड्याला जरा पाणी लावून परत वाटण टाका. निजद्याला आवटायलो की त्याच्यात मावऱ्याची खंड टाका. मग त्याच्यात तुमच्या स्वादानुसार नमक टाका. कोकम 2-3 आणि कोथिंबीर टाकून गार्निश करा. त्याच्या बाद मावरा फ्राय करायला मावऱ्याला मसालो लावायचो. अर्धो लिंबू पिल्याचो मावऱ्यात. पाव चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळदी पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट व्हायला ठेवायचं. मावरा फ्राय करायसाठी चावराचं पीठ, लसूण आणि कढीपत्ता बगार आला. मावऱ्याला चवरचं पीठ लावायचं. फ्राय पॅन गरम करत ठेवायचा. त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं. मग त्याच्यात लसूण आणि कढीपत्त्याचं बगार द्यायचं. मग फ्राय पॅनला मावरा टाकायचं एक एक करून. मग त्याला अलटून पलटून बेस फ्राय करून घ्यायचं. मग त्याला वरची कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं. आता बनवूया मेथीची खिचडी. त्याच्यासाठी घ्यायचं आहे चार कांदो, मीठ, मेथी फुगत टाकलेली, एक टोप घ्यायचं. त्याच्यात 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप टाकायचं. ती बेस गरम झाली की त्याच्यात कांदो टाकायचो. कांदो बेस फ्राय करायचो. हलको गुलाबी झालो की मग त्याच्यात मेथी फुगत टाकलेली आहे ती टाकायची. मग अंदाजाने जितकं धानाला पाणी लागणार आहे तितकं पाणी टाकायचं आणि स्वादानुसार नमक टाकायचं. आणि पाण्याला आवटायलो की मग त्याच्यात चाव टाकायचे. धानाला बेस आवटायलो की एकदा चम्मच मारायची त्याच्यात. थोड्या प्रमाणे दमात येईल. मग त्याच्यावर ढाकण ठेवून दमात द्यायचं. तयार झालं आहे आपला कोकणी जेवण, तंबूसचा निजदा, मावरा फ्राय आणि मेथीची खिचडी. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.